मुंबईमध्ये 3015 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. ती पुढच्या वर्षीच्या सुरुवातीस म्हणजे 23च्या सुरुवातीला ही लॉटरी काढली जाईल. आत्ता जवळजवळ 70% इमारतींचं काम पूर्ण झालेलं आहे. पहाडी गोरेगाव ह्या भागामध्ये ही लॉटरी काढली जाईल, ही सोडत काढली जाईल आणि त्याच्यामध्ये 3015 घरं आहेत. त्याच्यात 1947 घरं ही EWCSची आहेत, 736 घरं ही LIG आहे, 227 घरं MIG आहे आणि HIGची 105 घरं आहेत. आणि त्याच्यात माझ्या अंदाजाने जे वन रूम किचन आहे म्हणजे जी 2023 घरं आहेत ही साधारण 25 लाखाच्या आत असतील आणि सर्वसामान्य माणसाला मुंबईत राहायला एक घर मिळेल. आणि अशीच प्रकल्प MMR म्हणजे मुंबईच्या अवतीभोवती खूप मोठ्या प्रमाणात करायचा म्हाडाचा मानस आहे. आम्ही आता पुण्यालाही 100 एकर जागा घेतली आहे. त्या 100 एकरमध्ये देखील अशी स्कीम आणून लोकांना राहण्याची सोय व्हावी यासाठी म्हाडा जोराने कामाला लागले आहे. आम्ही ठाणा इथे देखील काही घरं बांधतो म्हणजे काही इमारती बांधतो आहोत. पण त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा जागा आम्ही निवडून शोधल्या आहेत की ज्या जागांवरती सातारा, कोल्हापूर, सांगली म्हणजे मिरजेला जागा आहे. अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे म्हाडाच्या जागा आहेत तिथे तिथे म्हाडा इमारती बांधून तिथल्या नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून घरांची उपलब्धता करून देईल. साधारणतः 1 BHK आता तुम्ही वन रूम किचनची साधारणतः 25 8 लाख किंमत असेल असं सांगितलं. 1 BHK साठी काही आपण कारण किंमत कमी होईल अशी सुद्धा एक चर्चा आहे म्हाडाच्या घरांची. नाही, आता ह्याच्यापेक्षा कमी तर मुंबईत होऊ शकत नाही का किंमत कमी. ही सध्याची किंमत आहे त्याच्यापेक्षा कमी करण्याचा विचार आहे की नाही म्हणजे आता आहे नाही. शेवटी कसं असतं की खर्च झालेला आहे तो तर घेणारच ना आम्ही. लॉसमध्ये जाऊन तर म्हाडा काही करू शकत नाही. पण म्हणजे गोरेगावमध्ये आज जो भाव आहे आणि म्हाडाचा जो भाव आहे तो 60-40 आहे. म्हणजे बिल्डर जे विकतात त्याच्या 60% पण नाही यांचा भाव. सर, दुसरा एक मुद्दा आहे की मुंबईमध्ये तुम्ही हॉस्टेलच्या संदर्भात घोषणा केली होती, त्याचा आता भूमिपूजन होत आहे. पण एक म्हणजे या संदर्भाचा निर्णय जो आहे तुमच्याकडून घेतला जातो. मुंबईमध्ये अनेक वर्ष झाली आपण मुलामुलींसाठी वसतिगृह बांधली नाही आणि त्याच्यामुळे मुंबईत बाहेरनं येणारी जी पोरं आहेत खास करून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातनं त्यांच्या राहण्या खाण्यापिण्याची सोय मुंबईत चांगली व्यवस्थित होत नाही. आपले एक हॉस्टेल मरीन लाईन्सला आहे मुलींचं, सावित्रीबाई फुले हॉस्टेल, ते माझ्या अंदाजाने 200 म्हणजे 200 पोरी पण तिथे राहू नाही शकत. आम्ही साधारण 1000 मुलं मुली राहतील अशी व्यवस्था करतो आहेत आणि ते अद्ययावत असतील. तिथे लायब्ररी असेल, तिथे कम्प्युटर रूम असेल, तिथे कॅन्टीन असेल, थोडंसं खेळाचं पण बॅडमिंटन, टेबल टेनिस असं एक आगळंवेगळं कन्सेप्ट मुंबईत आणतो आहोत. आणि शाहू महाराजांनी जी शिक्षण घेऊन पोरांनी पुढं जावं याच्यासाठी जे महाराष्ट्रात वसतिगृहांची मालिका तयार केली तशाच काहीशा पद्धतीने म्हाडा ही गोष्ट मुंबईत करू इच्छिते. त्याबरोबरच पत्राचाळ ही अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प निदान तिथल्या 672 जे मूळ रहिवाशी होते आणि गेले अनेक वर्ष ते प्रकल्प रखडल्यामुळे बाहेर गेले होते. तर मी विधानसभेमध्ये शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीत पुढल्या 6 महिन्यात ह्याचा निर्णय घेऊ. पत्राचाळीचा निर्णय झाला आहे आणि 26 जानेवारीला माननीय मुख्यमंत्री आणि माननीय शरद पवार साहेब यांच्या दोघांच्या हस्ते
ह्या वसतिगृहाचं आणि पत्राचाळीचं उद्घाटन करण्यात येईल. स्थानिक मंत्री सुभाष देसाई हे देखील त्या कार्यक्रमाला असतील. मला वाटतं की म्हाडाचा हे खूप मोठं पाऊल आहे पत्राचाळ, कारण हे विवादास्पद असताना देखील म्हाडाने त्यातनं मार्ग काढला आहे. आणि माझ्या अंदाजाने आता मुख्यमंत्रींची मी अपॉइंटमेंट मागितली आहे. 56 लेआउट फायनल करणे आणि त्यांची स्टॅम्प फी कमी करून ते फिजिबल करणे आणि फिजिबल करून ते लगेच CNDमध्ये आणून डेव्हलप करणे हा म्हाडाचा एक या वर्षीचा संकल्प आहे. जर 56 लेआउट आम्ही व्यवस्थित करू शकलो तर कमीत कमी एक 4-1 करोड स्क्वेअर फीटचं काम सुरू होईल मुंबईमध्ये. आणि ह्या बांधकाम क्षेत्राला एक नवीन झळाली मिळेल, एक नवीन आशेचं किरण दिसेल. आणि म्हणजे मुंबईत सध्या जी काही कोरोना लाटेनंतर जी घरांची आवश्यकता लोकांना भासते आहे त्या लोकांच्या अपेक्षेनुसार हे सगळं केलं जाईल याचा असा मला विश्वास आहे. पण हे म्हाडाचे लेआउट अनेक वर्षांपासून रखडले आहेत. काही स्वतः वसाहती पुनर्वसनासाठी पुढे आलेले आहेत, मात्र त्यांचं काम रखडलं, त्याचं लेआउट फायनल झालेलं नाही. म्हणून मी सांगितलं की टागोर नगर, कन्नमवार नगर, अभ्युदय नगर अशी जी मोठी मोठी नगरं आहेत, या सगळ्या नगरांना काय आहे की बिल्डर हे अतिशय स्वार्थी हेतूने जाऊन तिथे भांडणं लावतात. पहिला जातो, संध्याकाळी सांगतो 600 देऊ, ही बातमी बाहेर फुटते. दुसरा सांगतो 750 देऊ, ती बातमी सकाळी बाहेर फुटते. तिसरा जातो, तो म्हणतो 725 देतो. आणि त्याच्यातनं ह्या प्रोजेक्टची फिजिबिलिटी निघून जाते. आणि ह्या चक्रामध्ये ते रहिवासी अडकतात आणि ते बिचारे आशावादी असतात की चला घर वाढवून मिळेल. मला वाटतं ह्याच्यावर कॅप लावणं म्हणजे की बाबा ह्याच्यावरती नाही देऊ शकत तुम्ही, तर ही स्पर्धा कमी होईल आणि डेव्हलपमेंट फास्ट होईल. नंतर होतं काय की काहीतरी अनाप बोलायचं, मोठे मोठे FSI कबूल करायचे आणि त्याच्यानंतर बिल्डिंगी पाडून ते नंतर कधी उभारल्याच जात नाही आणि बरं खडवायचं. तसं न होता म्हाडा ह्याच्यात पाऊल टाकणार आहे. म्हाडा हे जे काही म्हणजे आपापसातल्या स्पर्धेने जे प्रकल्प मारले जात आहेत तसं न होऊ देता कॅप लावून तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. नाही तर म्हाडा स्वतः करेल आणि CNDमध्ये म्हाडाला किती हाऊसिंग स्टॉक मिळतो, रहिवाशांना किती मिळतो, हे सगळं कॅल्क्युलेट करून बांधणाऱ्याला त्याचं काम देऊन त्याचा प्रॉफिट त्यांनी बुक करून टाकावं. पण म्हाडा सगळं करेल. म्हाडा त्याच्यावरती म्हणजे जे आम्ही पॉलिसी मोतीलाल नगरमध्ये वापरली ती मला वाटतं आजच्या तारखेला मुंबईतली सर्वात यशस्वी पॉलिसी ठरेल. तसंच मी आत्ताच सूचना केल्या आहेत SRAला की कोविड काळामध्ये अनेक बिल्डर फायनान्शियली वीक होऊन कोसळले. काही महत्त्वाच्या जागेंवर, ज्या जागेंची कमर्शियल व्हॅल्यू खूप चांगली आहे, अशा जागेंवरचे SRA बंद पडलेत. असे एखादा पायलट प्रोजेक्ट किंवा 5 पायलट प्रोजेक्ट वेगवेगळ्या भागामध्ये की तिथे SRAने इंटरव्ह्यून करायचं, SRAने स्वतःच बिल्डिंगी बनवायच्या आणि जी जागा उपलब्ध होईल त्याचा नंतर मार्केटमध्ये लिलाव करून एखाद्या मोठ्या म्हणजे जो कोणी तिथे येईल त्याला ती देऊन टाकायची. म्हणजे आपला पैसे पण निघतील, प्लस थोडेसे पैसे त्या प्लॉटमधनं पण येतील आणि म्हणजे एक रेव्हेन्यू पण SRAला मिळेल, त्याचबरोबर गरिबांचं काम पण होईल. अशा रहिवाशांचं पुनर्वसन कुठे केलं त्यांनी जर SRAमध्ये पडली तर ह्या बिल्डिंग उभारण्यासाठी वेळ नाही लागणार. म्हणजे ह्याच्यासाठी काय आधी सेल बांधू मग रिहॅब बांधू असं काय नाही. आम्ही रिहॅब बांधून देऊन टाकू, तो सेल कॉम्पोनंट ओपन राहील, सेल कॉम्पोनंट नंतर विकता येईल आणि आम्हाला काही SRAला काही त्याच्यातनं प्रॉफिट कमवायचंच नाही आहे. पण आता जरा थोडीशी SRAची आर्थिक क्षमता बरी आहे. ती बरी असताना जर गोरगरिबांच्या मदतीसाठी आपण जाऊ शकलो तर मला वाटतं म्हणजे ते आशीर्वाद पण घेणं गरजेचं आहे. हा क्रांतिकारी निर्णय असेल. हा जर झालाच
तर ह्याच्यातनं बरंच काही पुढे करता येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.